रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न। हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी, दी इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी व शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज येडराव यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। माननीय श्री जे.एल. गांधी, जिल्हा न्यायाधीश 1 इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सदर कार्यक्रमास विजय इंगवले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना गाडी चालवताना कोणती खबरदारी घ्यावी, त्याचप्रमाणे रस्त्यावरील वाहतूक चिन्हे व सध्या वापरात असलेली मोबाईल ट्रॅफिक एन्फोर्समेंट सिस्टम याबाबत मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमामध्ये बोलताना ॲडव्होकेट भरत जोशी यांनी सांगितले की अतिवेगाने, चुकीचे पद्धतीने व मादक पदार्थाचे सेवन करून वाहन चालविल्यामुळे भारतामध्ये रोज जास्त प्रमाणात अपघात होत आहेत। तसेच अपघातामध्ये जखमी व्यक्तींना त्वरित मदत करण्याबाबत मार्गदर्शन केले। तसेच ॲडव्होकेट अक्षय शिरगुप्पे यांनी 4 चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करणे व दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे। तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, विना वाहन परवाना वाहन चालवणे किंवा अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतुकीचे नियमाचे पालन केले नाही तर आर्थिक दंड आकारला जातो, याबाबत मार्गदर्शन केले। या प्रसंगी अंकिता वांढेकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षाबाबत शपथ दिली। सदर कार्यक्रमाकरिता किरण खोत, प्रादेशिक परिवहन अधिकारी इचलकरंजी, ॲडव्होकेट सौ ज्योती सागर पाटील, ॲडव्होकेट शिवानी पाटील येळगोड, शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज येडरावचे उपप्राचार्य मनोज कुंभार सर, तसेच हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर मिरजकर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस.टी. कोळी यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आर.पी. जगदाळे सर यांनी केले। दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष राजाराम सुतार, सचिव अभिजित माने, सहसचिव आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंगारे, राहुल काटकर, शैलेंद्र रजपूत, महेश कांबळे व महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट सौ दीपाली हणबर, तसेच वकील संघटनेचे सदस्य, बार असोसिएशनचे लिपिक प्रवीण भाऊ फगरे, शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज येडरावचे सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले। या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गाडी कोणत्या गाडीला स्पीडचं उल्लंघन केलं हे पण कळायला पाहिजे, तर ती गाडीची नंबर प्लेट त्या कॅमेऱ्यामध्ये होती। याचा सेन्सर तुमच्या वाहनाचं गती चेक होतं। पुन्हा फक्त वाहनाच्या वेग मर्यादेचे उल्लंघन एवढंच अपेक्षित नाहीये। समजा तुम्ही आता हेल्मेट घातलेलं नाही, तर ह्या कॅमेऱ्यामध्ये आतमध्ये जी कम्प्युटराइज सिस्टम आहे, सरळ एका लॅपटॉपला कनेक्टेड केलेलं आहे। ते क्लाउड कम्प्युटिंग माहिती आहे का तुम्हाला? त्याचा एक क्लाउड बेस आहे। त्या क्लाउड वरती इमिडिएटली तुम्ही जे तुमचा चेहरा, नंतर तुमच्या गाडीची नंबर प्लेट, त्या नंबर प्लेट नुसार ते इंटिग्रेशन केलेल्या वाहनच्या रेकॉर्डला, म्हणजे आता तुम्ही NH04 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।